नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कंटोल्याच्या भाजीची रेसिपी, ज्याला आपण काटवल्याची भाजीसुद्धा म्हणतो, कटुलेसुद्धा म्हणतात याला, आणि आणखी खेकसा वगैरे पण सुद्धा म्हणतात. म्हणजे इत्यादी प्रकारचे नावं असतात याला. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने नाव दिलं जाते. बट खायलाही हेल्दी आणि खूप बेनिफिट देणारी ही भाजी आहे आपल्या शरीरासाठी. मेन म्हणजे तर पावसाळ्यामध्ये निघते. तर वर्षातून ही भाजी निघते ना एकदा, तर तुम्ही एकदा तरी खाऊन बघायची. नाही जास्त वेळ खाऊ शकत तर एकदा तरी खायची, कारण की आपल्या शरीरासाठी चांगल्या भाज्या त्या ऋतूनुसार निघतात आणि ही भाजी पावसाळ्यामध्ये निघते आणि ही खाणंसुद्धा आपल्या शरीरासाठी छान असते. तर कंटोल्याची भाजी बनवण्यासाठी काय करायचं, अगोदर ना मी स्वच्छ धुवून घेतलेले होते. 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं, कारण की जे त्याच्यावर असलेले काटे आहे ना, त्याच्यामध्ये धूळ वगैरे राहते, तर ते पूर्ण साफ करून घ्यायचं. नंतर अशा प्रकारे लांबट असे कापून घ्यायचे किंवा गोल कापायचे, जसे वाटेल तसे कापून घ्यायचे. तर मी हे 250 ग्रामच्या जवळपास घेतलेले होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर कढाईमध्ये मी थोडंसं सरसोचं तेल टाकलेलं आहे. तुम्ही कोणते रिफाईन ऑइलसुद्धा टाकू शकता. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं टाकली. नंतर अद्रक आणि लसूण ठेचलेलं ते टाकायचं. सोबतच एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा. 1 किंवा 2 कांदे टाकायचे. 2 कांदे टाकायचे मोठे आकारामध्ये, छानपैकी असे. सोबतच 2 मी सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता. नंतर थोडीशी कलोंजी टाकली आहे व थोडीशी सोप टाकलेली आहे. छानपैकी कांदे असे हलकेसे मऊसूत झाले की त्यामध्ये चिरलेले हे काटवल टाकायचे. त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही थोडीशी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला याला थोडंसं हलकंसं झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून थोडेसे सॉफ्ट होईल बा आणि भाजीसुद्धा शिजायला इझी होईल बा. तर मिक्स करून झाल्यानंतर मी याला थोडंसं झाकून ठेवलं 2-3 मिनटं. 2-3 मिनटाच्या नंतर थोडेसे सॉफ्ट झालेले दिसले तर यामध्ये आपल्याला आत्ता मसाले टाकायचे आहे. मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरी जे वापरत असेल ना ते तुम्ही टाकू शकता. तर यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे 1 चम्मच, गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच, सोबतच थोडंसं जिरा पावडर टाकलेलं आहे अर्धा चम्मच व पाऊण चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे थोडेसे खायला ना थोडेसे कडू असतात, हलकेसे, नाहीच्या बराबरीत. म्हणजे कोणते कोणते कडू असतात, कोणते गोड असतात, बट हलकेसे असतात. म्हणून त्याच्यासाठी आपण यामध्ये आमचूर पावडर टाकायचं, कारण की टमाटर नाही टाकत आहोत. त्या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता. आणि सपोज तुमच्याकडे टमाटर टाकून करत असेल ना, तर मग आमचूर पावडर नाही टाकलं तरी होऊन जाते. आमचूर पावडर टाकल्यानंतर याला मिक्स करून घेतलं थोडंसं आणि आणखी त्याला थोडंसं शिजायला ठेवून दिलेलं. तर मस्तपैकी अशी सॉफ्ट झाली की चेक करून घ्यायचं की भाजी शिजली की नाही शिजली. शिजली असेल ना तर गॅस बंद करून घ्यायची. त्यावर मस्तपैकी थोडासा धनिया टाकायचा, म्हणजे कोथिंबीर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही ही भाजी शिजायला. आणि तुमच्याकडे कशा प्रकारे केल्या जाते हे सुद्धा मला सांगाल. तर अशा प्रकारे ही कंटोल्याची भाजी म्हणजे काटवल्याची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल ना तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.